नमस्कार शेतकरी बांधवांनो. मित्रांनो, आपण बघितलं असेल गेल्या 15 ते 20 दिवसापासून सातत्याने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जात होता की पीक विमा कधी मिळणार. खरीप 2025चा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग होणार. मित्रांनो, क्रॉप कॅलेंडरनुसार हा पीक विमा 15 जानेवारीला वर्ग होणार होता, परंतु अद्यापही हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला नाही. तर हा पीक विमा कधी वर्ग होईल, याबाबत काय काय अडथळे आहे, हा पीक विमा किती रुपयांनी वर्ग होणार आहे, किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे, याबद्दल आपण एक सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल जर आपण नवीन आला असेल व अशी माहितीपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला हवे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, चला आपण सुरू करूया. मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये पीक विमा वितरित होईल अशा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानपत्रामध्ये व प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होत होत्या, परंतु जानेवारी महिना उलटून आता 8 दिवस होऊन गेले आहेत, तरी पण अद्यापही पीक विम्याबाबत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून अशी कोणतीही अद्ययावत माहिती आजपर्यंत प्रसारित केली जात नाही. मग हा पीक विमा नक्की का वितरित केला जात नाही, यामागे काय अडथळे आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना व महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांना याबाबत सातत्याने प्रश्न केले जात होते, परंतु याबाबत प्रत्येक अधिकाऱ्याने व मंत्र्यांनी असं एक सविस्तर कोणतेही उत्तर शेतकऱ्यांना दिलेलं नाही. मित्रांनो, याबाबत महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांबरोबरच केंद्रीय कृषी मंत्र्यांना सुद्धा याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात होते. तर गेल्या संसदीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे. मित्रांनो, हे स्टेटमेंट काय आहे, मी याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती देत आहे. मित्रांनो, यांनी संसदेमध्ये सांगितलं आहे की 89 लाख शेतकरी, महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे. खरीप 2025 मध्ये 89 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे व या 89 लाख शेतकऱ्यांना 14 कोटी रुपयाचं वितरण केलं जात आहे. 14 कोटी रुपयाचं वितरण हे खूप क्षुल्लक आहे. मित्रांनो, हा जो आकडा त्यांनी सांगितला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं तारतम्य नाहीये. 89 लाख शेतकऱ्यांना 14 कोटीची कुठेही सांगड बसत नाही. मित्रांनो, त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं आहे की PMFBY, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत त्यांनी महाराष्ट्रातील 2 कोटी शेतकऱ्यांचं याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं आहे. PMFBY पोर्टलवरती त्यांची नोंदणी केली आहे. आता ह्या नोंदणीकृत 2 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली. ह्या लोकांना पीक विमा खर्च येणार आहे का, कधी येणार आहे, त्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. आपण स्क्रीनवरती एकदा त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो, तुम्ही स्वतः हे ऐका आणि बघा. सभापति महोदय, बहुत महत्वपूर्ण सवाल पूछा है। प्रधानमंत्री फसल बीमा योजना जिन किसानों की फसलें तबाह और बर्बाद हो जाती है उनके लिए वरदान है, और मुझे बताते हुए खुशी है कि करोड़ों किसानों ने फसल बीमा योजना का लाभ उठाया है। आपने बिल्कुल सही कहा, निश्चित समय सीमा के अंदर किसानों को फसल बीमा में के अंतर्गत फायदा मिलना चाहिए अगर फसल का नुकसान हुआ है। और इसके लिए माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपको बताना चाहूँगा, हमने 2,90,00,000 किसान आईडी को राष्ट्रीय फसल बीमा पोर्टल से जोड़ने का काम किया है। किसान आईडी के माध्यम से माननीय अध्यक्ष महोदय, मैं केवल एक उदाहरण देना चाहूँगा। महाराष्ट्र सरकार का फसलों का नुकसान हुआ, व्यापक नुकसान हुआ असमय बारिश के कारण। 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों की फसल की क्षति का आकलन सैटेलाइट आधारित रिमोट सेंसिंग के माध्यम से 5 दिन के अंदर करके 89 लाख किसानों के खाते में 14 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर करने का चमत्कार इसी के कारण संभव हुआ। और इसलिए मैं माननीय सदस्य को आश्वस्त करना चाहता हूं, हमने फसल बीमा योजना में भी कई तरह के परिवर्तन किए। जैसे एक आपने देरी की बात कही, हमने ये तय कर दिया है कि 1 महीने के अंदर राज्य सरकार को नुकसान जो हुआ है, रिमोट सेंसिंग के माध्यम से तो तत्काल पता चलता है कितना नुकसान हुआ है, लेकिन कई सरकारें अब इसको नहीं अपना रही। 1 महीने के अंदर उनको क्षति के आकलन करके जानकारी देनी पड़ेगी कि नुकसान कितना हुआ है। और उसके बाद सारी औपचारिकताएं पूरी होने के बाद ये जरूरी है कि बीमा कंपनी 21 दिन के अंदर क्लेम सेटल कर दे, 21 दिन के अंदर। और 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी क्लेम सेटल नहीं करेगी तो 12% की दर से उन पे ब्याज लगेगा, जो किसान के खाते में सीधा डालने का काम किया जाएगा। हमने ये भी तय किया है कि राज्य सरकार कई बार अपना हिस्सा नहीं डालती, केंद्र अपना पैसा दे देती। मैं किसी एक राज्य सरकार की बात नहीं कर रहा, कई बार डिले होता है। अगर ऐसा डिले हुआ तो 12% ब्याज राज्य सरकार के ऊपर भी लगाया जाएगा, जो सीधे किसान के खाते में डाला जाएगा। तो एक तो टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके माननीय सभापति महोदय तत्काल क्लेम सेटल हो जाए, इस बात का प्रयत्न लगातार हम लोग कर रहे हैं। और मैं आपके माध्यम से
किसान भाइयों को आश्वस्त करना चाहता मित्रांनो, आताच आपण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत जे स्टेटमेंट केले बघितलंय. मित्रांनो, खरंच आता हा पीक विमा 21 दिवसामध्ये येईल का? आता त्यांनी सांगितलंय की 21 दिवसामध्ये हा पीक विमा येईल. मित्रांनो, राज्यातील सरकारने हा डेटा, जो पीक विम्याचा जो डेटा असतो, हा डेटा केंद्राला द्यायचा आहे. केंद्राने हा डेटा पुन्हा पीक विमा कंपन्यांना द्यायचा आहे. याबद्दल आकलन करायचं. हे सर्व आकलन झाल्याच्या नंतर पीक विमा कंपन्यांनी 21 दिवसाच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करायचा, आणि नाही वर्ग केला तर त्याला 12% व्याज लावणार आहे. आता याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. 15 जानेवारी जर ही क्रॉप कॅलेंडरनुसार जर तारीख आपण बघितली तर ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे यायला पाहिजे. परंतु पहिला हप्ता जर आता येऊन गेला आहे. बघू आपण या हप्त्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्याच्या शब्दाचा किती मान राखला जातो. तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, इतकं सगळं होऊन केंद्रामध्ये याबद्दल चर्चा होत आहे, परंतु महाराष्ट्र सरकार याबद्दल कोणताही निर्णय का घेत नाही? महाराष्ट्रातील प्रत्येक नेता हा त्यांच्या वैयक्तिक कारणावरती आहे. हा शेतकऱ्यांचा मुद्दा मित्रांनो, शेतकऱ्यांचा मुद्दा कोणी उचलत नाही. याबद्दल कोणी सविस्तर उत्तर पण देत नाही. पीक विमा असू द्या, नमो किसान असू द्या, पीएम किसान असू द्या, किंवा अतिवृष्टीचे पैसे असू द्या, याबद्दल ठाम कोणीही बोलत नाही. मित्रांनो, एक एवढीच अपेक्षा आहे, किमान खरीप 2025चा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे. याबद्दल शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल, याची सरकारने दखल घ्यायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर आपल्या काही कमेंट असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.